होता आणि दोस्तों, अत्यंत आज चोख बहुत असा ही हा दुख रोडमॅप की होता। घड़ी है। शरद पवारांची दृश्य कांग्रेस पक्ष बारामतीच्या के दिशेने रवाना झाले महामंत्री माननीय अजीत पवार जी का आणि आपले प्रतिनिधी प्लेन कृष्णा हादसा में केंडे निधन सध्या हो आपल्या गया, सोबत आहेत आणि कृष्णा जिससे सोबत अजित आज पवारांचे अत्यंत महाराष्ट्र जवळचे में खौफ सहकारी छा गया। धनंजय मुंडे आइए आहेत आप आणि सभी कृष्णा को केंडे न्यूज त्यांच्याशी के संवाद माध्यम से साधतील। दिखाते हैं। कृष्णा, धनंजय मुंडे जी हे अत्यंत दुःखद अशी घटना आहे दादा आमच्यासारख्याला उभं केलं. मला अश्रू अनावर झाले आहेत. काळानं घाला घातला ही वस्तुस्थिती आहे. कधी कोणाच्या सारख्याला वडील नाही त्याची जाणीव नाही होती. तर थांबत आले की हॅलो 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 धनंजयजी मुंडे बोलणंही कठीण झालंय. अश्रू अनावर झालेत कारण की त्यांना एकच शब्द त्यांनी या ठिकाणी म्हटला, तो म्हणजे आम्हाला उभं केलंय असं त्यांनी म्हटलं. आता ते बीडमध्ये आहेत धनंजय मुंडे आणि ते आता अंबाजोगाईच्या दिशेने रवाना झालेत आणि पुढे ते बारामतीच्या दिशेने रवाना होतील. मात्र त्यांची साधी फोनवर बोलण्याची सुद्धा त्यांची मनस्थिती दिसत नाहीये प्रज्ञा, आणि अत्यंत दुःखद घटना ही समोर आलेली आहे. नाही कृष्णा, केवळ धनंजय मुंडेच नाही तर काही वेळापूर्वी अनिल देशमुख यांची सुद्धा हीच अवस्था होती। एक एक शब्द उच्चारताना त्यांना जड जात होतं, कारण का अजित पवार आपल्यात नाहीत ही भावना स्वीकारणं, पचवणं, हे सत्य स्वीकारणं या सगळ्यांसाठीच खूप जास्त कठीण आहे। जसं धनंजय मुंडे म्हणाले की आम्ही पोरके झालो, आम्हाला कोणी वाली उरला नाही, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि अनेकांची आज हीच भावना आहे। महाराष्ट्रामध्ये ही जी पोकळी निर्माण झालेली आहे, ही पोकळी कधीही भरून निघणार नाही, असा नेता पुन्हा होणे नाही. दादांना खूप 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 श्रद्धांजली. साहेब, एका भाषणामध्ये तुम्हाला ते सगळ्यांनाच म्हणले होते, अरे मुन्नाचा प्रवास आता धनंजयकडे होताना आपल्याला दिसतोय. शाहू स्मारकमध्ये ते भाषण झालं होतं. अगदी खरं म्हणजे मी खूप 2014 ते 19 राष्ट्रवादीचा मी खासदार असल्यामुळं पवार परिवाराच्या खूप जवळ होतो मी. खूप माया, खूप प्रेम त्यांनी मला दिलेलं आहे. ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला, हे म्हणजे अनपेक्षितपणानं एका मेळाव्यामध्ये मी खासदार व्हायचा असताना मुन्ना म्हणू नका, धनंजय म्हणा, कारण आता तर पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आणि आता भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया आपण पाहिली आहे. तर राष्ट्रवादीचे जळगावचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचाही अश्रू अनावर झालेले आहेत. त्यांनाही हे सत्य पचवणंच खूप कठीण होतंय. आपण बघतोय सगळ्याच मंत्र्यांची, सगळ्याच नेत्यांची, सगळ्याच कार्यकर्त्यांची हीच भावना आहे. अजित पवार असे आपल्यातून निघून जाते ही गोष्ट